लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास देण्यामागे हेतू हा सीओ साहेबांचा असू शकतो किंवा सीओ साहेबांवर कोणाचा तरी दबाव आहे का, सीओ साहेब कुठे दहशताखाली काम करताय का, हे सगळ्यांचे प्रश्न देखील आम्हाला इथं पाहिजे। पावसाळा सुरू झाला तरी अंबरनाथ नगरपालिका ही नाले स्वच्छता आणि शून्य कचऱ्याचे धोरण पाळण्याकरिता अकार्यक्षम ठरली आहे। केवळ 25 मिनिटांच्या पावसाने अंबरनाथमध्ये गुडघाभर पाणी साचत असेल तर नाले सफाई आणि कचरा संकलनावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। प्रशासन काही लोकांच्या हितासाठी नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह वळवून नाले तुंबण्यास आमंत्रण देत आहे असा आरोप करत संतप्त सामाजिक कार्यकर्ते विकास सोमेश्वर यांनी प्रशासनाला धारेवर धरलंय। चौक किंवा एकही असा एरियाने ज्या विभागामध्ये कचरा जमलेला नाही आहे। ॲक्च्युली आपल्याकडे डम्पिंग ग्राउंड आहे तरी सुद्धा आज शहरामध्ये सगळीकडे फक्त आणि फक्त डम्पिंग ग्राउंडच होत चाललं आहे। जे कचराचे सगळे रोडवर पडलेले आहे ते तुम्ही उचला, ज्यांना तुम्ही ठेका दिला आहे त्या ठेकेदाराशी तुम्ही चर्चा करा, किंवा तुम्ही जे कचरा उचलले ज्यांना ठेका दिलेला आहे ते कचरा व्यवस्थित उचलतात की नाही ते अधिकारी, ते जबाबदारी तुमची आहे। म्हणजे अंबरनाथ नगर परिषदेची जबाबदारी आहे। संबंधित अधिकारी त्याचं सुपरविजन पाहिजे, तरीसुद्धा ते लोक त्यावर लक्ष न करता आपल्या मनाप्रमाणे सगळीकडे हा गैरव्यवहार चाललेला आहे। त्याचप्रमाणे आज अंबरनाथ शहरामध्ये घंटागाडीचा देखील खूप मोठा असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। एका विभागामध्ये घंटागाडी येते तर एका विभागामध्ये घंटागाडी येत नाही। आता मी माझ्या ऑफिसला बसलो, माझ्या ऑफिसला घंटागाडी येत नाही, पण माझ्या समोर अजून एक अपार्टमेंट त्यामध्ये प्रत्येक दिवशी घंटागाडी येते। म्हणजे असं समजावं का आपण का त्या सोसायटीवाले त्या लोकांना पैसे वगैरे देतात म्हणून तिथं येतात आणि हे सोसायटीवाले पैसे देत नाही म्हणून इथं येत नाही। त्यांचं असं म्हणणं आहे का आचारसंहिता असल्यामुळे टेंडर वाढला नाही आणि लोक काम करत नाही, तो ठेकेदार काम करत नाही। कारण की आचारसंहितामध्ये वीज, पाणी, आरोग्य विभाग हे सगळं काय बाजूला असतो। यामध्ये सामान्य नागरिकांची मूलभूत गरजा आहे, पाणी, वीज आणि आरोग्य। दिलेल्या एका निवेदनात तक्रार केली की घंटागाड्यांनी वेळेवर कचरा न उचलणे, सोसायटींकडून अवास्तव पैशांची मागणी करणे, 3-3 दिवस कचरा न उचलणे, यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचले आहेत। पावसात या कचऱ्यापासून दुर्गंधी आणि संसर्गजन्य रोग पसरतील अशी परिस्थिती असताना देखील घंटागाडी चालक, स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य विभाग हे पक्षपातीपणे काम करत असून कुणाच्या तरी दहशतीने ग्रस्त आहेत असाही आरोप सोमेश्वर यांनी केला आहे। अहो, बरेच दिवस झाले इथं कचरा टाकले देतो, मग इथे सगळीकडे कचरा ह्याच दिशेला येतात, गाडीतून इथं कचरा फेकतात, मग कोण उचलायला येत नाही लवकर। समस्यावर आमचे माननीय आमदार श्री डॉक्टर बालाजी किनीकर हे सातत्याने प्रयत्न करतायत, सीओ साहेबांची मीटिंग घेत आहेत, सीओ साहेबांना पण सांगतायत, तरीसुद्धा जर लोकप्रतिनिधीचा सीओ साहेब ऐकत नसेल तर त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे हा एकदम स्पष्टपणे दिसून येतात। आज पावसाची सुरुवात झाली तरीसुद्धा नालेसफाई नाही आहे। आम्ही काल ॲडिशनल सीओ साहेबांना विचारलं की नालेसफाई अजून झाली नाही, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 70% नालेसफाई झालेली आहे। जर 70% तुमची नालेसफाई झालेली आहे तर 25 मिनिटांमध्ये जो पाऊस पडला त्या गुडघ्यापर्यंत पाणी कसं काय आला? अजून एक यामध्ये असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का आमचं वेस्टला नाला सुरू होतो अण्णा पाटील नगर येथून, इथून एक डोंगरचा विभाग आहे, तिथून हा नाला सुरू होतो। तिथं नाला खूप मोठा आहे, तो नाला वाहत गावदेवी मार्गे संजयनगरला जातो। संजयनगरवरून चर्च आहे, इथं एक मेथोडिस्ट चर्चपर्यंत तो नाला व्यवस्थित आहे, पण त्यानंतर काही बिझनेस पार्क सुरू झाले, काही ग्लोबल वगैरे सुरू झाल्या, त्या लोकांनी आपल्या मनमर्जीप्रमाणे तो नाळा बंद केला आहे। आणि आज शहरामध्ये तुम्ही बघू शकता की नाळा जो पहिले आत होता, जो पहिले समजून घ्या एक 20 फुटाचा होता, आता तो फक्त गटर राहिलेला आहे। काही बिझनेसमॅन यांना आर्थिक फायद्यासाठी आज सामान्य नागरिकांना एक कष्ट अंबरनाथमध्ये होतं, एक त्रास अंबरनाथमध्ये होत आहे। तर आम्ही एक अशी मुख्यमंत्री साहेबांनाही एक पत्र पाठवलेलं आहे की या सगळ्यामध्ये जे संबंधित अधिकारी आहेत, ज्यांनी कामामध्ये निष्काळजीपणा घेतलेला आहे, जे लोकांचा जीवाशी खेळत आहे, काही अधिकाऱ्यांना बदलीची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना केलेली आहे। तसेच या सर्वामागे ज्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टवर लक्ष देण्याचं काम जे अधिकारी आहे त्यांचीही बदली झाली पाहिजे
आणि अशा कॉन्ट्रॅक्टदारमुळे जे शहरामध्ये रोग फैलतोय, ज्या शहरामध्ये मच्छर वाढतात, ज्या शहरामध्ये आज सगळीकडे दूषितचं वातावरण झालेलं आहे, ह्या कॉन्ट्रॅक्टवर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे.